इन्फोसिस ह्या आयटी सेक्टरमधल्या लीडिंग कंपनी मागच्या आठवड्यामध्ये एका झटक्यात 700 प्रशिक्षणार्थी तरुण-तरुणींना नोकरीवर काढून कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झालेल्या सर्व तरुणांनी मोठी स्वप्न बघितली। इन्फोसिस जॉईन करण्यासाठी या तरुण मुलामुलींना पासआउट झाल्यानंतर तब्बल 2 वर्ष वाट बघावी लागली। कंपनीनं त्यांना रात्रीतून बेरोजगार केलं, अक्षरशः रस्त्यावर आणण्याचं पातक केलं। अचानक टर्मिनेशन लेटर हातात घेऊन सायंकाळच्या वेळेला ताबडतोब प्रिमायसेस सोडण्याचं फरमान जारी केलं। या कोवळ्या पोरापोरींना धमकावण्यासाठी सिक्युरिटी गार्ड्स आणि बाउन्सर्सचा वापर केला। दूरदूरच्या शहरातून आणि परराज्यातून आलेली मुलं रात्री बेरात्री कुठे जातील? बस ट्रेन यांचं बुकिंग तरी यांना मिळेल का? कोणासोबत काही अघटित घडलं तर काय? अचानक बेरोजगार झाल्याचं मुलं घरी सांगतील तरी कसं? असा कुठलाही सारासार विचार न करता एक अमानवी पद्धतीनं ह्या मुलांची हकालपट्टी करण्यात आली। ज्या एम्प्लॉईजनी कंपनीच्या टार्गेट्स पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र जीवाचं रान केलं त्यांना गुलामाहून वाईट अशी वागणूक यांना देण्यात आली। इन्फोसिस असेल किंवा अशाच पद्धतीनं काम करणाऱ्या आयटी कंपन्यांना माझा निर्वाणीचा इशारा आहे। माझी विनंती सुद्धा आहे की अरे भारत सरकार आपल्याला वेगवेगळे सबसिडीज देतात, मग ते कॅपिटल सबसिडी असेल, एम्प्लॉयमेंट जनरेशन इन्सेंटिव्ह असेल, इंटरेस्ट सबसिडीज असतील, का देतात? कारण तुम्ही या देशामध्ये रोजगार निर्माण करता आहात। उद्योग व्यवसायांना आकर्षित करण्यासाठी एक पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही नेहमीच सकारात्मक भूमिका घेत असतो। ईज ऑफ डुईंग बिझनेस हा मूलमंत्र आमची प्राथमिकता आम्ही समजतो। आपापल्या शहरात, राज्यात आणि देशात नवनवीन उद्योगधंदे, आयटी पार्क वगैरे यावेत म्हणून अक्षरशः रेड कार्पेट आपल्याला टाकतो। परंतु तुम्ही अशा पद्धतीनं उद्दामपणे वागणार असाल, कर्मचाऱ्यांना अमानवी अशी वागणूक देणार असाल तर सरकारने आपले लाड का करावेत? फक्त नफाखोरी हेच जर तुमचं उद्दिष्ट असेल आणि सामाजिक दायित्व, संवेदनशीलता या गोष्टींना तुम्ही हरताळ फासत असाल तर या विरोधात नाईलाजानं एक जन आंदोलन उभं करावं लागेल। तुमचं अवास्तव आवरावं लागेल। माझ्या सर्व आयटी प्रोफेशनल्सला पण मी एक संदेश देऊ इच्छितो। शिवसेना एक जबाबदार पक्ष संघटना म्हणून कायम आपल्या पाठीशी आहे। आपण आपलं करिअरवर फोकस करा, काहीतरी इनोव्हेटिव्ह करा। भारताला महासत्ता बनवण्यासाठी तुमची आवश्यकता आहे। तुम्ही एकटे नाही, तुमच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।